नमस्ते विद्यार्थ्यांनो, मी देसाई टीचर माझ्या विज्ञान विषयाच्या मराठी शिक्षण मालिका या YouTube चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. मी बनवलेला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्ते विद्यार्थ्यांनो, तर आज आपण इयत्ता 8वीच्या सायन्स भाग 1 मधील प्रकरण 3 कृत्रिम तंतू आणि प्लास्टिक या धड्याला सुरुवात करूया. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहितीच असेल की मानवाच्या मूलभूत 3 गरजा कोणत्या? त्या म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. मग यातील एक महत्वाची मूलभूत गरज कोणती आली? ती म्हणजे वस्त्र. मग हे वस्त्र बनवले कशापासून जाते? तर ते वस्त्र जे आहे हे तंतूपासून बनते. मग आता या तंतूची व्याख्या कशी करता येईल? म्हणजे तंतू म्हणजे काय? तर नैसर्गिक किंवा कृत्रिमरित्या प्राप्त होणाऱ्या लांबट दोऱ्याला किंवा धाग्याला तंतू असे म्हणतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फायबर असे म्हणतो. आता एक उदाहरण देते. जेव्हा आपण कापसाची वात घेतो किंवा कापूस घेतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला लांबट आकाराचे भाग दिसायला लागतात. तुम्ही कितीही लहान तंतूपर्यंत गेला तर आपल्याला लांबट आकाराचा जो भाग दिसतो, म्हणजे लांबट जो दोरा दिसतो, त्या धाग्यालाच काय म्हणायचं? तंतू असे म्हणायचं. या तंतूचे 2 प्रकार पडतात. नैसर्गिक तंतू जे निसर्गामध्ये उपलब्ध आहेत किंवा निसर्ग निर्मित असतात, उदाहरणार्थ लोकर, रेशीम, कापूस इत्यादी. आणि दुसरा प्रकार म्हणजे कृत्रिम तंतू, म्हणजे ज्याची निर्मिती ही मानवाने केलेली आहे, उदाहरणार्थ रेयॉन, नायलॉन इत्यादी. तर आता आपण तंतूंचे प्रकार पाहूया. तंतूंचे प्रकार 2 पडतात, नैसर्गिक तंतू आणि कृत्रिम तंतू. मग नैसर्गिक तंतूची व्याख्या कशी करता येईल? तर प्राणी किंवा वनस्पतीपासून मिळणाऱ्या तंतूंना नैसर्गिक तंतू असे म्हणतात. म्हणजे हे तंतू आपल्याला निसर्गामध्येच उपलब्ध होत असतात. उदाहरणार्थ लोकर, रेशीम, कापूस इत्यादी. तर तुम्हाला माहितीच असेल, तर मेंढीपासून आपल्याला लोकर मिळते, ज्याच्यापासून आपण स्वेटर किंवा रग जे आहेत ते बनवले जातात. दुसरं आहे ते महत्वाचं म्हणजे रेशीम. तर रेशीम जे आहे हे रेशमी किड्यापासून प्राप्त होते. तर रेशमी जे किडे आहेत हे काय करतात, ज्याला म्हणजे आपण सिल्क वॉर्म असं देखील म्हणतो, तर हे काय करतात, तर आपल्या भोवती ककून म्हणजे एक कोश तयार करतात. नंतर हेच कोश उकळत्या पाण्यामध्ये टाकले जातात आणि त्याच्यापासून आपल्याला रेशमी दोरे जे आहेत किंवा रेशमी तंतू जे आहेत ते प्राप्त होतात. तिसरा महत्वाचा प्रकार जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे तो म्हणजे कापूस. तर कापसापासून दोऱ्यांची निर्मिती केली जाते आणि याच दोऱ्यापासून आपण कॉटनचे कपडे किंवा सुती कपडे जे म्हणतो ते बनविले जातात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कृत्रिम तंतू. मानव निर्मित तंतूंना काय म्हटलं जातं, तर कृत्रिम तंतू असे म्हटले जाते. तर हे तंतू जे आहेत ते कृत्रिम पद्धतीने म्हणजे मानवाने तयार केलेले आहेत, म्हणून त्यांना कृत्रिम तंतू असे म्हणतात. उदाहरणार्थ रेयॉन आणि नायलॉन. तर नायलॉन मध्ये देखील आपल्याला कपडे पाहायला मिळतात. हा दुसरे जे चित्र आहे हे म्हणजे ॲक्रिलिक, ठीक आहे. आणि तिसरं जे आहे ते पण नायलॉनचं चित्र आहे. आता आपण कृत्रिम तंतूचे काही महत्वाचे गुणधर्म पाहूया. तर सर्वप्रथम कृत्रिम तंतू निर्माण कसा होतो? तर एक कृत्रिम तंतू म्हणजे लहान लहान घटकांना एकत्र जोडून बनवलेली शृंखला आहे. म्हणजे कृत्रिम तंतू बनवत असताना लहान लहान जे घटक आहेत ते एकत्रित शृंखलेच्या किंवा साखळीच्या स्वरूपात एकत्रित केले जातात आणि नंतरच काय होते, कृत्रिम तंतूची निर्मिती होते किंवा कृत्रिम दोऱ्याची निर्मिती होते असे आपण म्हणू शकतो. यातील प्रत्येक लहान घटक वास्तविक एक रासायनिक पदार्थ असतो. म्हणजे कृत्रिम तंतू जे आहेत हे रासायनिक पदार्थापासून निर्माण केले जातात. जेव्हा असे लहान लहान घटक एकत्र येऊन एक मोठा एकेरी घटक बनतो तेव्हा त्याला बहुवारिके किंवा पॉलिमर असे म्हणतात. म्हणजे पॉलिमर म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या कशी करायची आहे, तर लहान लहान घटकांना एकत्रित केलं जातं, ते पण शृंखलेच्या स्वरूपामध्ये. यावेळेस एक आपल्याला मोठा एकेरी घटक प्राप्त होतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पॉलिमर असे म्हणतो. तर ग्रीक भाषेमध्ये पॉली म्हणजे अनेक आणि मर म्हणजे भाग, म्हणून याला पॉलिमर हा शब्द
वापरण्यात येतो. बहुआरिके किंवा ही जी काही पॉलिमर आहेत हे निसर्गामध्ये सुद्धा आढळतात. म्हणजे नैसर्गिक पॉलिमरचं उदाहरण कोणतं? तर ते म्हणजे कापूस, ज्याला आपण सेल्युलोज असे म्हणतो. मग हा सेल्युलोज जो आहे हा बनतो कशापासून? तर ग्लुकोजच्या घटकांच्या मोठ्या संख्येने काय बनतो? तर सेल्युलोज बनतो. म्हणजे आपण हे जे काही पाहिले हे कृत्रिम तंतूचे गुणधर्म पाहिले किंवा त्याची व्याख्या पाहिली, नंतर त्याला पॉलिमर असं का म्हणतात हे देखील आपल्याला इथं समजतं. आता कृत्रिम तंतूचे पुन्हा प्रकार पडतात. यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे रेयॉन. तर याचे काही गुणधर्म आपण पाहूया. तर काही तंतू लाकडी लगद्याच्या रासायनिक उपचार पद्धतीने तयार करतात, त्यांना रेयॉन तंतू असे म्हणतात. म्हणजे लाकडी जो लगदा आहे याच्यावरती रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि या पद्धतीनं जो तंतू निर्माण करतात याला आपण रेयॉन तंतू असे म्हणू शकतो. आता हा रेयॉन तंतू जो आहे तो मानव निर्मित आहे, म्हणजेच काय आला तो कृत्रिम तंतू आहे. हा तंतू लाकडाच्या लगद्यापासून तयार करतात. हा तंतू रेशीमपेक्षा स्वस्त आहे. या तंतूला वेगवेगळ्या रंगामध्ये रंगवले जाऊ शकते. म्हणूनच काय आहे, हे रेयॉन जे आहे ते लोकप्रिय आहे. इथं आपण चित्रामध्ये देखील पाहू शकतो, तर आपल्याला पाहू शकता की आपल्याला आकर्षक रंगामध्ये यांची वस्त्रे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे कोणती? रेयॉनची. आणि ती रेशमी कपड्यांपेक्षा जास्त स्वस्त असल्यामुळे काय होतात, तर लोकांना त्याची पसंतीही जास्त मिळते. नंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे नायलॉन. तर नायलॉन देखील काय आहे? एक कृत्रिम तंतू आहे. म्हणून बघा, नायलॉन हा आणखी एक काय आहे? मानव निर्मित तंतू आहे. तर 1931 मध्ये कोणत्याही नैसर्गिक कच्च्या मालाचा उपयोग न करता कोळसा, पाणी आणि हवा यापासून नायलॉनची निर्मिती झाली होती. आता आपण याच्या आधीच पाहिलं होतं की लाकडी लगद्यापासून बनवलेला होता, पण आता हा जो कृत्रिम तंतू आहे याच्यामध्ये मात्र काय केलेलं आहे, तर कोणत्याही नैसर्गिक कच्च्या मालाचा उपयोग केलेला नव्हता किंवा अजून देखील नाही. तर कोळसा, पाणी आणि हवा याच्यापासून नायलॉनची निर्मिती झाली. नायलॉन तंतू प्रबल, लवचिक आणि चकचकीत असतात. हा तंतू धुण्यासाठी काय आहे? सोपा आहे. तर याचा उपयोग करतात कशासाठी? तर याचा उपयोग मोजे, दोर, तंबू, दात स्वच्छ करण्याचे ब्रश, कारच्या सीटचे बेल्ट, स्लीपिंग बॅग्स, पडदे तयार करण्यासाठी करतात. याचा उपयोग पॅराशूट व पर्वत चढण्यासाठीचे दोर बनवण्यासाठी केला जातो. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की नायलॉन पासून जे काही दोर बनवले जातात हे किती शक्तिशाली असतात, कारण पॅराशूट व पर्वत चढण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. तर नायलॉनचा धागा हा स्टील तारेपेक्षा देखील मजबूत असतो. म्हणून याची सुद्धा निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि याचा वापर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. आता आपण कृत्रिम तंतूचा तिसरा प्रकार पाहूया, पॉलिस्टर आणि ॲक्रिलिक. तर पॉलिस्टर हा एक कृत्रिम तंतू आहे, म्हणजे मानव निर्मित तंतू आहे. यापासून बनलेल्या कपड्यांना सहजरित्या सुरकुत्या पडत नाही. म्हणजे या गुणधर्मावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, तर पॉलिस्टर पासून जे काही कपडे बनवले जातात यांना इस्त्रीची गरज लागत नाही. हा एक त्यांचा चांगला गुणधर्म आहे. पॉलिस्टर हा जो शब्द आहे तो तुम्ही कपड्यांच्या दुकानामध्ये बऱ्याच वेळा ऐकला असाल. सहजरित्या धुता येतो. म्हणजे पॉलिस्टर पासून जे काही कपडे बनवलेले असतात ते सहज रीतीने धुता येतात. टेरिलिन हा एक लोकप्रिय पॉलिस्टर आहे. म्हणजे पॉलिस्टरमध्येच आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे टेरिलिन, आणि हा देखील अत्यंत लोकप्रिय आहे. इतर धाग्याप्रमाणे तो विणला जाऊ शकतो. म्हणजे टेरिलिन हा तंतू विणला जाऊ शकल्यामुळे याच्यापासून कपड्याची निर्मिती करता येते. नंतर पॉलिस्टरचा अजून एक परिचित असा प्रकार आहे तो म्हणजे पीईटी. हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा पाण्याच्या बॉटलवरती पाहिला असेल. तर ह्या पीईटीचा उपयोग
म्हणजे हा एक प्रकारचा पॉलिस्टर आहे. याचा उपयोग जो आहे तो बाटल्या, भांडी, फिल्म व तारा बनवण्यासाठी केला जातो. तर पॉलिस्टर आणि कापूस यांच्या मिश्रणाने पॉलीकॉट बनतो. आता या पॉलीकॉट या शब्दामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल तर पॉली म्हणजे पॉलिस्टर आणि कॉटन म्हणजेच कापूस, म्हणून याला पॉलीकॉट असे म्हणतात. म्हणजे पॉलिस्टर आणि कापूस यांच्या जर मिश्रणाने कपडे बनवलेले असतील तर त्याला आपण पॉलीकॉटन युक्त कपडे असे म्हणू शकतो. नंतर आहे ते पॉलिस्टर आणि लोकर यांच्या मिश्रणाने पॉलीवूल बनतो. आता या शब्दामध्ये पुन्हा पहा, पॉली म्हणजे पॉलिस्टर आणि वूल म्हणजे लोकर, म्हणून पॉलिस्टर आणि लोकर यांच्या जर मिश्रणाने जर कपडे बनवले गेले असतील तर त्याला पॉलीवूल असे म्हणतात. आता आपण याच्यामध्ये हे जे पहिलं चित्र पाहताय हे म्हणजे ॲक्रिलिक कपड्याचं आहे आणि हे जे दुसरं आहे हे पॉलिस्टर. तर पॉलिस्टर हा कपडा तुम्ही पाहिला असेल की तुमचे जे स्पोर्ट्सचे टी शर्ट वगैरे असतात किंवा रेग्युलर यूजची टी शर्ट असतात ही या पॉलिस्टर कपड्यापासून बनवली जातात. दुसऱ्या प्रकारच्या कृत्रिम तंतूपासून निर्माण केलेल्या तंतूला काय म्हणतात? ॲक्रिलिक असे म्हणतात. म्हणजे पॉलिस्टर पासूनच आपण ॲक्रिलिकची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यापासून बनवलेले कपडे स्वस्त असतात, विभिन्न रंगामध्ये उपलब्ध आहेत, अधिक टिकाऊ व परवडणारे असतात, म्हणून ते अधिक लोकप्रिय असतात. कारण यांचे आकर्षक रंग व यांची उपलब्धता जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे आणि ते स्वस्त असल्यामुळे हे ॲक्रिलिक पासून बनलेले कपडे जे आहेत ते नेहमी लोकप्रिय असतात. आता आपण कृत्रिम तंतू आणि नैसर्गिक तंतू यामधील फरक पाहूया. तर नैसर्गिक तंतू जे आहेत ते वनस्पती आणि प्राण्यापासून बनविले जातात आणि कृत्रिम तंतू जे आहेत हे तंतू मानव निर्मित असून कृत्रिमरित्या बनविले जातात. नैसर्गिक तंतू आग लागल्यास जळतात, पण या विरुद्ध कृत्रिम तंतू जे आहेत ते आगीमुळे वितळतात आणि शरीराला चिकटतात. मग तुमच्या लक्षात आलं असेल की स्वयंपाक करत असताना नेहमी सुती कपडे म्हणजे कॉटनचे कपडे वापरावेत, पण सिंथेटिक किंवा कृत्रिम कपडे वापरू नयेत. कारण जर कृत्रिम कपडे वापरले आणि कळत नकळत जरी कपड्यांना आग लागली तरी ते वितळतात आणि शरीराला चिकटल्यामुळे गंभीर जखमा होण्याची शक्यता असते. आता नैसर्गिक तंतू आहेत हे जास्त पाणी शोषून घेतात, या विरुद्ध कृत्रिम तंतू जे आहेत ते कमी पाणी शोषून घेतात. नैसर्गिक तंतू पासून बनलेले कपडे लवकर वाळत नाहीत, कारण हे पाणी जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतात. म्हणून तुम्ही पाहिलाच असेल की सुती कपडे जे आहेत ते पटकन वाळत नाहीत किंवा लोकरीपासून कपडे बनलेले जे असतात ते देखील लवकर वाळत नाहीत. कृत्रिम तंतू जे आहेत त्याच्यापासून बनवलेले कपडे हे लवकर वाळतात. आता यापासून बनवलेले कपडे महाग असतात. म्हणजे नैसर्गिक तंतूपासून जे काही कपडे बनवलेले असतात, जे कॉटनचे, रेशीमचे किंवा लोकरीचे असतील, हे काय असतात? महाग असतात. पण या विरुद्ध कृत्रिम तंतू जे आहेत त्याच्यापासून बनवलेले कपडे हे स्वस्त असतात. आता आपण नैसर्गिक तंतूची काही उदाहरणे पाहूया. तर कापूस, रेशीम आणि लोकर. आणि कृत्रिम तंतूंची उदाहरणे कोणती? तर नायलॉन, पॉलिस्टर आणि रेयॉन. आता आपण या धड्याचा पुढचा महत्त्वाचा भाग तो म्हणजे प्लास्टिक याच्याविषयी काही माहिती मिळवूया. तर हे प्लास्टिक म्हणजे नक्की काय आहे? तर प्लास्टिक हे एक बहुवार्किके किंवा पॉलिमर आहे. आता पुन्हा शब्द आला बघा, पॉलिमर. तर पॉलिमर म्हणजे काय? तर जेव्हा लहान लहान घटक एकत्रित जोडले जाऊन एक शृंखला निर्माण होते याला आपण पॉलिमर असे म्हणतो. म्हणजे प्लास्टिक काही अखंड नाही आहे, तर लहान लहान घटक एकत्र येऊन एक शृंखला किंवा साखळी बनलेली आहे, म्हणून प्लास्टिक काय आहे? एक पॉलिमर आहे. सर्व प्लास्टिकमध्ये घटकांची व्यवस्था एक प्रकारची नसते. म्हणजे प्लास्टिकची अंतर्गत जी रचना आहे ती आकृतीत दाखविल्याप्रमाणे आहे. तर इथं पहिल्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकाल तर आपल्याला रेखीय म्हणजे एक सरळ रेषेतली रचना पाहायला मिळते. तर दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला क्रॉस लिंक्ड रचना पाहायला मिळते. म्हणून काय म्हटलेलं आहे? तर सर्व प्लास्टिकमध्ये घटकांची व्यवस्था एक प्रकारची नसते किंवा रचना एक प्रकारची नसते.
तर प्लास्टिक कमी काळामध्ये एवढं प्रसिद्धीला का आलं असेल, तर तुम्ही पाहिलंच असेल तर प्लास्टिक आपल्याला विविध आकारामध्ये पाहायला मिळतं. अगदी छोटी खेळणी असू देत किंवा खुर्च्या असू देत किंवा टेबल असू देत किंवा कपाट देखील असू देत, अशा वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला प्लास्टिक पाहायला मिळतं. म्हणजे प्लास्टिकचा एक महत्त्वाचा गुणधर्म कोणता, तर त्याला कोणत्याही प्रकारचा आकार सहज रीतीनं देता येतो. त्यांना हवे ते आकर्षक रंग देखील देता येतात. त्याचा पुनर्वापर करता येतो. म्हणजे एखादी प्लास्टिकची वस्तू जर खराब झाली असेल तर त्याच वस्तूचा उपयोग आपण दुसऱ्या कारणासाठी करू शकतो. उदाहरणार्थ, जर पाण्याची घागर प्लास्टिकची असेल, ती खराब झाली तर आपण काय करतो, वरचा भाग कट करतो, त्याच्यामध्ये माती जी आहे ती भरून आपण त्याला कुंडीचं स्वरूप प्राप्त करून देतो, ज्याच्यामध्ये आपण आवडत्या रोपांची लागवड करतो. अजून एक प्लास्टिकचं महत्त्वाचा गुणधर्म आहे की ज्याच्यामुळे ते फार प्रसिद्ध आहे, ते म्हणजे त्याचे रिसायकलिंग अथवा पुनश्चक्रीकरण करता येते. मग रिसायकलिंग किंवा पुनश्चक्रीकरण म्हणजे काय, तर तुम्ही पाहिलं असेल की घरी जर प्लास्टिकची खराब झालेली काही वस्तू असतील तर काय केल्या जातात, त्या भंगारवाल्याला दिल्या जातात. मग इथून हा भंगारवाला काय करतो, तर हे सर्व प्लास्टिक जे आहे ते कारखान्यापर्यंत पोहोचवतं, जिथं ते वितळवलं जातं व पुन्हा त्यांना विविध आकार व रंग देऊन पुन्हा बाजारामध्ये आणता येतं किंवा आणलं जातं. त्यामुळे प्लास्टिकचा जेव्हापासून शोध लागला तेव्हापासून ते लाकडासारख्या महागड्या साधनांना पर्याय म्हणून वापरण्यात आलं. आता आपण प्लास्टिकची ओळख करून घेतलाच आहात, तर चला पाहूया तर या प्लास्टिकचे प्रकार कोणते. तर या प्लास्टिकचे दोन प्रकार पडतात, थर्मोसेटिंग प्लास्टिक आणि थर्मोप्लास्टिक. तर यातला जो पहिला प्रकार आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक, याचे आपण काही गुणधर्म आणि उपयोग पाहूया. तर याची व्याख्या कशी करायची पहा. ज्या प्लास्टिकला एकदाच साच्यामध्ये घातले जाते आणि पुन्हा तापवून मऊ केले जाऊ शकत नाही, त्याला थर्मोसेटिंग प्लास्टिक असे म्हणतात. तर जेव्हा अशा प्रकारचे प्लास्टिक साच्यामध्ये घातले जाते आणि त्यांना एक विशिष्ट आकार दिला जातो, तेव्हा जर पुन्हा तुम्ही त्याला तापवण्याचा प्रयत्न केला तर ते मऊ देखील होत नाही किंवा ते आपला आकार जो आहे ते बदलत नाही. याची उदाहरणं कोणती, तर बॅकेलेट आणि मेलामाइन. म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिकची व्याख्या कशी कराल, तर ज्या प्लास्टिकला एकदाच साच्यामध्ये घातले जाते आणि पुन्हा तापवून मऊ केले जाऊ शकत नाही, त्याला आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक असं म्हणायचं आहे. तर बॅकेलेट, आता याचे तुम्हाला उदाहरणं देते. तुम्ही घरी असलेला कुकर पाहिला असाल किंवा फ्राईंग पॅन असू देत, तर त्याला तुम्हाला प्लास्टिकचे हँडल्स पाहायला मिळतील. तर तुम्ही तो तवा किंवा ती भांडी कितीही तापली तरी ते प्लास्टिक कधीही कढताना पाहिलं नसेल. तर असं का होतं, तर ते बॅकेलेट पासून बनलेलं असतं. ठीक आहे. नंतर आहे ते मेलामाइन. इथं तुम्हाला खाली आकृतीमध्ये पाहायला मिळेल जे काही प्लेट आहेत, कप आहेत, चमचे आहेत, अशा प्रकारचे जे प्लास्टिक पासून बनलेले वस्तू असतात, ह्या मेलामाइन पासून बनलेल्या असतात आणि ह्या इतर प्लास्टिक पेक्षा थोड्या महाग अशा असतात, कारण ह्या जास्त दीर्घकाल टिकणाऱ्या असतात. तर याचे उपयोग पाहूया. विद्युत स्विचेस बनवण्यासाठी आता आपण घरी बघतच असतो की आपली जी काही स्विचेस आहेत ही प्लास्टिक पासून बनलेली असतात. भांड्यांचे हँडल्स बनवण्यासाठी मगाशी सांगितलेलं होतं मी, कुकरचं असू देत किंवा फ्राईंग पॅन, ठीक आहे, तर किंवा नॉनस्टिक पॅन, यांचे हँडल्स जी आहेत ही थर्मोसेटिंग प्लास्टिक पासून बनवली जातात. कारण जर ती थर्मोप्लास्टिक पासून बनवली तर त्याला उष्णता मिळाल्यावर ते लगेच काय होतील, वितळतील. अग्नी प्रतिरोधक म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो, कारण अग्नीच्या संपर्कात आल्यानंतर सुद्धा हे वितळत नाहीत किंवा आपला आकार बदलत नाहीत. म्हणून अग्नी प्रतिरोधक म्हणून या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा उपयोग केला जातो. फरसबंदी टाईल्सच्या निर्मितीसाठी, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता इथं जी वरच्या आकृतीमध्ये टाईल्स तुम्हाला पाहायला मिळतील, ह्या ऍक्च्युली आहेत ह्या प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत. म्हणजे अशा विविध आणि आकर्षक रंगामध्ये आपल्याला थर्मोसेटिंग प्लास्टिक पासून बनलेल्या टाईल्स देखील बाजारामध्ये पाहायला मिळतील. म्हणून तर कमी वेळामध्ये प्लास्टिक इतके लोकप्रिय बनले आहे. स्वयंपाकघरातील भांडी बनवण्यासाठी देखील थर्मोसेटिंग प्लास्टिकचा उपयोग करतात. आगीला प्रतिरोध करणाऱ्या कपड्यांच्या निर्मितीसाठी. आता या वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की अग्निशामक दलाचे जवान
जे काही कपडे वापरतात ते अग्नी प्रतिरोधक असतात आणि ते थर्मोसेटिंग प्लास्टिक पासून बनवले जातात. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण प्लास्टिकचा दुसरा प्रकार पाहूया, तो म्हणजे थर्मोप्लास्टिक. मगाशी जो बघितला होता तो कुठला? थर्मोसेटिंग. म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिक आणि थर्मोप्लास्टिक हे दोन प्लास्टिकचे प्रकार आहेत. तर पहिल्याचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की एकदा जर साच्यामध्ये थर्मोसेटिंग प्लास्टिकला घातलं तर त्याचा काही आकार पुन्हा बदलता येत नाही, अगदी उष्णता देऊन देखील बदलता येत नाही. याच्या विरुद्ध जे गुणधर्म आहेत ते आपल्याला थर्मोप्लास्टिक मध्ये पाहायला मिळतात. ऍक्च्युली थर्मल म्हणजे उष्णता ऊर्जा, ठीक आहे. तर आता ह्या उष्णता ऊर्जेचा प्लास्टिकवर या काय परिणाम होतो ते पाहूया, किंवा याची व्याख्या कशी करता येईल थर्मोप्लास्टिकची ही पाहूया. तर ज्या प्लास्टिकचे स्वरूप तापविल्यानंतर बदलते किंवा बिघडते त्याला थर्मोप्लास्टिक असे म्हणतात. तर आपण आपल्या अवतीभोवतीच्या बऱ्याचशा अशा प्लास्टिक पासून बनलेल्या वस्तू बघतो की ज्या अग्नीच्या संपर्कात किंवा उष्णतेच्या संपर्कामध्ये आल्या तर त्या लगेच काय करतात, आपला आकार बदलतात किंवा त्यांचा आकार जो आहे किंवा स्वरूप जे आहे ते बदलतं. उदाहरणार्थ पॉलिथिनच्या पिशव्या असू देत आणि पीव्हीसी. तर या थर्मोप्लास्टिकचा उपयोग कशासाठी करतात? तर खेळणी बनवण्यासाठी, खुर्ची, विविध प्रकारची भांडी बनवण्यासाठी, दैनंदिन वापराच्या वस्तू जसे कंगवा, सोप केस म्हणजे काय? साबण ठेवायचा जो डबा असतो याला आपण सोप केस असं म्हणतो. प्लास्टिकचे डबे इत्यादी वस्तू बनवण्यासाठी थर्मोप्लास्टिकचा उपयोग केला जातो. आपण इथे चित्रामध्ये पाहू शकालच तर वेगवेगळ्या आकर्षक रंगामध्ये आणि अगदी आकर्षक आकारामध्ये आपल्याला हे थर्मोप्लास्टिक पाहायला मिळतं. म्हणून तर लोकांचं हे प्लास्टिक जे आहे हे एक आकर्षण ठरलं आहे आणि हे स्वस्त दरामध्ये उपलब्ध असल्यामुळे लोक पटकन ते खरेदी करतात. आता आपण प्लास्टिक इतके लोकप्रिय होण्यामागची काही कारणं पाहूया, कारण प्लास्टिकचे काही चांगले देखील गुणधर्म आहेत ज्यामुळे ते इतके लोकप्रिय झाले आहे. तर पहिला गुणधर्म महत्वाचा आहे तो म्हणजे प्लास्टिक अक्रियाशील आहे. आता तुम्ही आसपासच्या धातूंच्या बऱ्याच वस्तू पाहता ज्या लगेच आर्द्रतेच्या किंवा ओलाव्याच्या संपर्कात आल्या की त्यांना गंज चढतो आणि त्या पटकन खराब होतात. पण प्लास्टिकच्या बाबतीत असं नाहीये. तर प्लास्टिक पाणी किंवा हवेशी क्रिया करतच नाही, त्यामुळे त्याला गंज चढणे किंवा ते खराब होणे असे प्रकार होत नाहीत. काही रसायनांबरोबर त्याची क्रिया देखील होत नाही. याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे तर बिस्लेरीच्या बॉटलमध्ये आपण ऍसिड जे आणतो त्याचे उदाहरण घेऊ शकता. तर ऍसिड इतकं स्ट्रॉंग असतं तरी देखील ते प्लास्टिक बरोबर क्रिया करत नाही आणि ती बॉटल खराब होत नाही. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की प्लास्टिक हे काही रसायनांबरोबर क्रिया करत नाही. दुसरा महत्वाचा गुणधर्म आहे ते म्हणजे प्लास्टिक जे आहे हे हलके असते. म्हणजे लाकडापासून जर बनवलेली खुर्ची पाहिला तर ती किती जड असते, पण या विरुद्ध जर प्लास्टिक पासून बनवलेली खुर्ची असेल तर ती अतिशय हलकी पण असते पण प्रबल पण असते आणि टिकाऊ देखील आहे. म्हणजे प्लास्टिक पासून ज्या काही वस्तू बनवल्या जातात ह्या टिकाऊ असतात आणि महत्वाचं म्हणजे त्या लोकांना परवडण्यासारखं असतात. म्हणजे ह्या वस्तू ज्या आहेत प्लास्टिक पासून बनवलेल्या त्या स्वस्त असतात. त्याला विविध आकार देता येतात, म्हणजे त्याला आकाराचं बंधन नाहीये. वेगवेगळ्या आकारामध्ये प्लास्टिक आपल्याला पाहायला मिळतं. प्लास्टिक उष्णता आणि विद्युत प्रवाहाचा मंदवाहक आहे. विद्युत प्रवाहाचा मंदवाहक असल्यामुळं विद्युत रोधक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. तर आता आपण प्लास्टिकचे काही आणखी उपयोग पाहूया. गोळ्या पॅक करण्यासाठी प्लास्टिकचा उपयोग केला जातो. जखमेवर टाके घालण्यासाठी जे काही धागे बनवले जातात हे देखील प्लास्टिक पासून बनवले जातात. डॉक्टरांचे जे हातमोजे आहेत ते बनवण्यासाठी देखील प्लास्टिकचा उपयोग केला जातो. विविध प्रकारची जी काही वैद्यकीय उपकरणं आहेत यांची निर्मिती करण्यासाठी प्लास्टिकचा उपयोग करतात. मायक्रोवेव्ह ओव्हन मधील जी भांडी आहेत यांची निर्मिती करण्यासाठी देखील प्लास्टिकचा उपयोग करतात. टेफ्लॉन हे खास प्लास्टिक बनवण्यासाठी प्लास्टिकचा उपयोग करतात. तर हे टेफ्लॉन म्हणजे नक्की काय आहे, तर नॉनस्टिक पॅन जे असतात, म्हणजे ते फ्राईंग पॅन असू देत किंवा तवा असू देत, त्यातला एक प्रकार म्हणजे नेरलेप जी कंपनी आहे याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की त्याच्यापासून बनवलेल्या ज्या काही कढया आहेत
किंवा इतर भांडी आहेत याच्यामध्ये अन्नपदार्थ चिकटत नाहीत आणि आपण कमी तेलामध्ये ते बनवू शकतो. फायर प्रूफ प्लास्टिक बनवण्यासाठी देखील प्लास्टिकचा उपयोग करतात. म्हणजे अग्निशामक दलाचे जे काही कपडे बनवले जातात हे फायर प्रूफ असतात, म्हणजे अग्निरोधक असतात. म्हणून ते बनवण्यासाठी या प्लास्टिकचा उपयोग केला जातो. विद्युत तारावरचे आपण जे काही आवरण पाहिले असाल तर ते आवरण निर्माण करण्यासाठी देखील प्लास्टिकचा उपयोग केला जातो. आता आपण महत्त्वाच्या 2 व्याख्या पाहूया आणि ह्या व्याख्यानुसारच आपल्याला जैविक विघटनशील व जैविक अविघटनशील पदार्थातील फरक समजेल. तर जैविक विघटनशील पदार्थ म्हणजे काय? तर जो पदार्थ नैसर्गिक प्रक्रियेद्वारे म्हणजे जीवाणूंच्या क्रियेने विघटन पावतो त्याला जैविक विघटनशील पदार्थ असे म्हणतात. आता उदाहरणार्थ काही जर भाज्या सारखा ओला कचरा जर बाहेर पडला असेल तर पहिल्यांदा आपल्याला तो दिसतो, तर काही दिवसानंतर काय होतं, तो कुजायला सुरुवात होते आणि आणखी काही दिवस गेल्यानंतर तिथं खताची निर्मिती झालेली असते. मग ही क्रिया घडते कशी? तर जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत हे काय करतात, अशा पदार्थांचं, अशा नैसर्गिक पदार्थांचं काय करतात, विघटन करतात. म्हणून याला जैविक विघटनशील पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ भाजीपाला, कागद, सुती कपडे आणि लाकूड हे कुजणारे पदार्थ आहेत, म्हणजेच विघटनशील पदार्थ आहेत, म्हणून त्यांना जैविक विघटनशील पदार्थ असे म्हणतात. याच्या विरुद्ध जैविक अविघटनशील पदार्थ म्हणजे काय? तर जो पदार्थ नैसर्गिक प्रक्रियेद्वारे म्हणजे जीवाणूंच्या क्रियेने विघटन पावत नाही त्याला जैविक अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. समजा काही प्लास्टिकच्या ज्या काही वस्तू आहेत त्या रस्त्याच्या कडेला पडल्या असतील किंवा जमिनीवरती पडल्या असतील तर त्या कितीही दिवस किंवा कितीही महिने झाले तरी त्या कुजत नाहीत, म्हणजे जैविक क्रिया किंवा जीवाणूंद्वारे त्यांचे विघटन केले जाऊ शकत नाही. तर अशा प्रकारच्या पदार्थांना आपण जैविक अविघटनशील पदार्थ असे म्हणतो. उदाहरणार्थ DDT आणि प्लास्टिक. आता आपण या धड्यातील पुढचा महत्वाचा भाग तो म्हणजे 5R पाहूया. मग हे 5R म्हणजे नक्की काय आहे? कारण हा भाग आपल्याला इयत्ता 10वी मध्ये पुन्हा पाहायचा आहे. तर हे 5R कोणते ते पाहूया. तर पहिला आहे रिड्यूस, दुसरा आहे रियूज, तिसरा आहे रिसायकल, चौथा आहे रिकवर अथवा रिपर्पज, पाचवा जो आहे तो म्हणजे रिफ्यूज, सहावा पण आहे याच्यामध्ये तो म्हणजे रिथिंक आणि सातवा जो आहे तो रॉट. म्हणजे ऍक्च्युली 7R आहेत पण अभ्यासाला सध्या आपल्याला किती आहेत, फक्त 5R आहेत. म्हणून आपण सर्वप्रथम या 5Rचा अभ्यास करूया. तर यातला पहिला जो आहे तो म्हणजे कमी वापर. तर कमी वापर कशाचा करायचा आहे? तर घरी आपण पाहतो की कधी कधी विद्युत दिवे किंवा पंखे तसेच चालू असतात, याच्यामुळे विद्युत ऊर्जा जी आहे ती वाया जात असते. मग आपण काय केलं पाहिजे? तर हे विद्युत दिवे किंवा पंखे गरज नसताना जर तुम्ही बंद केला तर विद्युत ऊर्जेची आपण काय करू शकतो, बचत करू शकतो. कधी कधी काय होतं तर नळाची गळती चालू असते आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, याच्यामुळे पाणी वाया जाते. त्यामुळे विनाकारण जर नळ चालू असतील तर ते बंद करावेत आणि जर नळाची गळती होत असेल तर ते आपण दुरुस्त करावेत, जेणेकरून काय होईल, पाण्याची बचत करता येईल. अन्न देखील बऱ्याच वेळा आपल्याकडून वाया जाते, असे अन्न जे आहे ते वाया जाऊ देऊ नये. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण कमी वापर करून नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती संपण्यापासून आपण वाचवू शकतो. नंतरचा जो आहे दुसरा अर्थ म्हणजे रियूज किंवा पुनर्वापर. तर रियूजचा अर्थ काय आहे? तर पुन्हा एखादी गोष्ट वापरणे. तर या प्रक्रियेमध्ये काय केले जाते? तर समजा बऱ्याच वेळा घरी असं होतं की जॅम किंवा लोणची जी आहेत किंवा इतर काही खाद्यपदार्थ आपण प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमधून आपल्याला मिळतात, बाजारातून उपलब्ध होतात. मग अशा बरणीतील समजा लोणचं जॅम वगैरे संपलं तर आपण काय करायचं, तर ती स्वच्छ धुवून आपण इतर गोष्टी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. आता एक उदाहरण देते. तर आपण श्रीखंडासाठी जी काही प्लास्टिकची
बॉटल आणतो किंवा जे प्लॅस्टिकची आपल्याला त्याच्यावर वस्तू मिळते, तर आपण काय करू शकतो, श्रीखंड संपल्यानंतर त्याच्यामध्ये पेन पेन्सिल जे आहेत ते आपण साठवू शकतो. याला आपण पुनर्वापर असे म्हणतो. नंतर तिसरं जे आहे ते म्हणजे पुनश्चक्रीकरण. तर पुनश्चक्रीकरण म्हणजे नक्की काय, तर काय करायचं आहे, तर प्लास्टिक, कागद, काच आणि धातू ज्या आहेत त्या वस्तू काय करायच्या, संग्रहित करायच्या. आणि अशा ज्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्या आपण जर पुन्हा दिल्या तर कारखान्यामध्ये त्याच्यावरती काय केली जाते, प्रक्रिया केली जाते. ते अगदी कागद म्हणजे आपण रद्दी स्वरूपामध्ये देतो त्याच्यावरती देखील प्रक्रिया केली जाते, काचेवरती देखील केली जाते आणि धातूवरती देखील केली जाते. मग अशा जुन्या प्लास्टिक, कागद आणि काच आणि धातूच्या वस्तूपासून पुन्हा नवीन प्लास्टिक, कागद आणि काच तसेच धातूची निर्मिती केली जाते. अशा पद्धतीनं हा आपण 5R मधला तिसरा भाग पाहिला. आता चौथा जो भाग आहे तो म्हणजे रिकव्हर अथवा ज्याला रिपर्पज असे म्हणतात, म्हणजे पुन्हा प्राप्त करणे. आता पुन्हा प्राप्त करणे म्हणजे नक्की काय करायचं आहे, तर आपण एखादी वस्तू एक ठराविक उपयोग करण्यासाठी आणतो, पण तिचा उपयोग त्या गोष्टीसाठी न करता आपण इतर गोष्टींसाठी देखील करू शकतो. तर असं म्हणण्यामागचं कारण काय आहे, समजा आपण प्लॅस्टिकची घागर घरी आणली आणि ती खराब झाली, तर आपण काय करू शकतो, तर त्यातील वरचा भाग काढून टाकायचा, त्याच्यामध्ये आपण माती टाकून एखाद्या रोपट्यांची लागवड करू शकतो. अथवा जर चिनी मातीचं भांड देखील खराब झालं तर आपण त्याच्यामध्ये माती टाकून पुन्हा रोपट्याची लागवड करू शकतो. अशा पद्धतीनं त्याच वस्तूचा उपयोग आपण इतर काही गोष्टी करण्यासाठी देखील करू शकतो. यालाच रिकव्हर अथवा रिपर्पज असं म्हणायचं आहे. पाचवा जो भाग आहे तो म्हणजे रिफ्यूज. तर रिफ्यूज करणे म्हणजे काय, नकार देणे. आता आपण दुकानामध्ये गेल्यानंतर जर दुकानदार प्लास्टिकची पिशवी आपल्याला देत असेल तर आपण त्याला नकार देऊन आपल्याकडची जी नेलेली कापडी पिशवी आहे ती यूज करायची आहे किंवा ती वापरायची आहे. तर हल्ली तुम्हाला माहितीच आहे आपण यूज अँड थ्रो प्लास्टिकचा फार उपयोग करतोय. तर यूज अँड थ्रो म्हणजे काय, तर आपण प्लास्टिकचे कप असू देत किंवा ग्लास असू देत ह्या विविध कार्यक्रमासाठी आणतो आणि त्याचा एकदाच उपयोग करून आपण ते फेकून देतो. याच्यामुळे काय व्हायला लागलंय, तर प्रदूषण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे. मग अशा गोष्टींना जर आपण नकार दिला तर काय होऊ शकतं, आपण जे काही निसर्गामध्ये होणारं जे काही प्रदूषण आहे ह्याला आळा घालू शकतो. म्हणून या 5Rचा उपयोग करून आपण नैसर्गिक साधन संपत्ती तर वाचवू शकतो, पण प्रदूषण जे आहे ते देखील कमी करण्यासाठी आपला हातभार कळत नकळत लागतो. आता प्लास्टिक जितके चांगले आहे तितकेच ते वाईट देखील आहे. मग असं का, कारण प्लास्टिकचे आपण भरपूर चांगले गुणधर्म देखील पाहिलेले आहेत, पण त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत त्याचा देखील आपण अभ्यास करायचा आहे. तर प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम कोणते किंवा प्लास्टिक हे वाईट का असतं, तर प्लास्टिक हे अविघटनशील आहे. आता अविघटनशील ही व्याख्या आपण पाहिलीच आहे. तर जैविक क्रिया किंवा सूक्ष्मजीवांद्वारे क्रिया होऊन त्याचे विघटन होत नाही. म्हणजे प्लास्टिकची वस्तू जर आपण जमिनीमध्ये गाडली तर ती आहे तशी राहते. कारण प्लास्टिक जरी काही प्रमाणात विघटन पावले तरी ही क्रिया घडण्यासाठी खूप वर्षे लागतात. म्हणजे पूर्णतः त्याचं विघटन होत नाही असं नाही, तर छोट्या प्रमाणात किंवा कमी प्रमाणामध्ये त्याचं विघटन होतं, पण त्याला खूप वर्ष लागतात. म्हणूनच आपण त्याला काय म्हटलेलं आहे, अविघटनशील असं म्हटलेलं आहे. प्लास्टिकमध्ये जर शिजवलेलं अन्न तुम्ही ठेवला तर ते बाधित होतं किंवा विषारी बनतं. आणि तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची ती म्हणजे, तर प्लास्टिकच्या डब्यामध्ये टिफिनमध्ये जर आपण शिजवलेलं अन्न ठेवलं आणि ते सतत जर सेवन करत राहिलं तर बरेचसे कॅन्सर जे आहेत ते देखील होऊ शकतात. प्लास्टिक कचरा जनावरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. आपण काय करतो, तर प्लास्टिकचा वापर हा अतिप्रमाणामध्ये वाढल्यामुळं बऱ्याच वेळा प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आहेत पॉलिथिनच्या ह्या आपण इकडं तिकडं फेकून देतो. मग अशा वेळी जनावरं चरताना काय करतात, ह्या प्लास्टिकच्या ज्या काही पिशव्या वगैरे आहेत त्या त्यांच्या पोटात जातात आणि ह्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यू देखील संभवतो. म्हणजे श्वसनाच्या बाबतीत त्यांच्या अडथळा येऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो किंवा पोटात गेल्यामुळे देखील त्यांचा मृत्यू होऊ शकतो. प्लास्टिकमुळे मातीचे प्रदूषण होते. आता प्लास्टिकमुळे मातीचं प्रदूषण का होतं,
तर आपण पाहिलं असेल, जर शेतामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू पडल्या किंवा पिशव्या पडल्या असतील तर आपण पेरत असताना काय होतं, तर तिथं पडलेले जे काही धान्य आहे हे उगवत नाही. त्यामुळे काय होतं, प्लॅस्टिकमुळे मातीचे प्रदूषण होते, प्लॅस्टिकमुळे पाण्याचे प्रदूषण होते. आता प्लॅस्टिकमुळे पाण्याचं कसं काय प्रदूषण होतं, तर समजा आम्ही टाकलेलं जे काही प्लॅस्टिक आहे किंवा प्लॅस्टिकचा कचरा आहे हा अतिशय हलका असतो. तो काय होतो, नाल्यामार्फत नद्यामार्फत समुद्रामध्ये देखील जातो किंवा तळ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला हा कचरा पाहायला मिळतो. याच्यामुळं पाण्याचा जो वरचा भाग आहे हा अशा प्लॅस्टिकमुळे व्यापला जातो. मग सूर्यप्रकाश किरण काय होत नाहीत, अशा पाण्यामध्ये जात नाहीत. आणि पाण्यामध्ये जर सूर्यप्रकाश किरण गेले नाहीत तर जलीय ज्या काही वनस्पती आहेत जसे शैवाल, ते आपली अन्नाची निर्मिती करू शकेल का, तर करू शकत नाही. आणि त्याच्यावरती अवलंबून असणारे जे मासे आहेत त्यांना देखील अन्न प्राप्त होणार नाही. म्हणजे जर पाण्यामध्ये प्लॅस्टिकचं प्रमाण वाढलं तर काय होणार, जी अन्न साखळी जी आहे म्हणजे पाण्यातील जी जलीय अन्न साखळी आहे ती बाधित होते. आणि असं प्लॅस्टिक जे आहे ते पाण्यावरती तरंगल्यामुळं काय होणार आहे, तर वनस्पती ज्या आहेत जलीय ह्या ऑक्सिजनची निर्मिती करू शकत नाहीत. त्यामुळं पाण्यातलं ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे हे अत्यंत कमी होतं, ज्यामुळे पाण्याचं प्रदूषण वाढतं. नंतर त्याचा दुष्परिणाम आहे की प्लॅस्टिक जाळल्याने विषारी वायूंची निर्मिती होते आणि वायू प्रदूषण वाढते. कारण तुम्हाला माहितीच आहे की जर प्लॅस्टिक जर जाळलं तर आपल्याला उग्र तीव्र वासाचे काय पाहायला मिळतात, वायू पाहायला मिळतात. आणि हे वायू जे आहेत ते श्वसनामार्फत जर सजीवांमध्ये प्रवेश केले तर ते सजीवांना घातक ठरतात. यामुळे काय होतं, तर प्लॅस्टिक जाळण्यामुळं वायूचं प्रदूषण होतं. म्हणजे जितके प्लॅस्टिकचे चांगले गुणधर्म आहेत त्याच्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम देखील जास्त पाहायला मिळतात. या प्लॅस्टिकमुळे होणारं प्रदूषण आपण कसे टाळू शकतो, तर प्लॅस्टिक पिशव्यांच्या ऐवजी काय करायचं आहे, कापडी ज्या पिशव्या आहेत यांचा उपयोग करायचा. म्हणजे दुकानला जाताना प्लॅस्टिकची पिशवी त्याच्याकडून न मागता आपण काय केलं पाहिजे, कापडी पिशवी जी आहे ती आपल्याबरोबर न्यायची आहे. पाण्यामध्ये प्लॅस्टिकचा कचरा टाकायचा नाही, प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करायचा, 5R चा उपयोग करायचा. आता 5R आपण शिकलोच आहोत, तर त्या 5R चा उपयोग करायचा. प्लॅस्टिकच्या ऐवजी स्टीलच्या डब्यांचा वापर जेवणासाठी करावा. म्हणजे आपल्या हे तब्येतीला देखील चांगलं आहे आणि पर्यावरण जे आहे त्याचं प्रदूषण देखील थांबवण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि प्लॅस्टिकला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करावा.